भाषण देशभक्तीपर करायचं आहे आणि माझा दादा म्हणतो देशाबद्दल प्रश्न विचारणं, ते मांडणं, बोलणं आणि आवाज उठवणं हे म्हणजे खरी देशभक्ती. सुरू असलेल्या प्रत्येक गोष्टीला आंधळेपणानं मान्य करणं हे आपल्या लोकशाहीला घातक ठरतं. संविधानानं आपल्या सगळ्यांना समान अधिकार दिला, पण आपल्याला अजून पण समानता दिसत नाही. म्हणजे गरीब श्रीमंत, ह्यो अमुक जातीचा, तो तमुक जातीचा असं जातीभेद केलं जातं. न्याय फक्त जवळच्या माणसासनी दिला जातो. बंधुता फक्त त्याच्यावर दिसते ज्याच्याकडे आपला फायदा आहे. नुसती मूल्य सांगून कायदे लिहून कायच उपयोगाचं नाही. तर ते आपल्याला शाळेपासूनच आपल्या दैनंदिन जीवनात वापरली पाहिजे, तरच आपल्याला अभिमानानं म्हणता येईल की प्रजेत सत्ता आहे म्हणून. आणि सगळ्यात जास्त त्रास जर प्रजेलाच होत असेल तर मग ह्यो देश प्रजासत्ताक आहे असं आपण कसं म्हणायचं? अहो, मला ह्योच प्रश्न पडतो. पण सर, मी ह्याचं उत्तर का नाही एक ना एक दिवस नक्की मिळवीन. जय हिंद, जय भारत.